lecture we will start with the actual normalization process. Okay, so in previous lecture we have studied the number of topics which are required for the normalization. Okay, like keys, constraints, dependency, ER diagram. Okay, now normalization is takes place by using number of forms. First NF, first normal form, second NF, 2NF means second normal form, 3NF, then BCNF, okay, then 4NF, 5NF आणि 6NF वगैरे. ओके, सो जनरली ॲट मोस्ट 3NF पर्यंत नॉर्मलाइज डेटाबेस किंवा नॉर्मलाइज रिलेशन और नॉर्मलाइज टेबल आपल्याला मिळतो. ओके, सो नॉर्मलायझेशनच आपण काय यूज करतो? नॉर्मलायझेशन आपण काय यूज करतो? टू रिमूव्ह द रिडंडन्सी. ओके, नॉर्मलायझेशनचे आपण एक्झाम्पल्स बघितलेलं. वाय नॉर्मलायझेशन इज यूज्ड. ओके, सो नॉर्मलायझेशन इज यूज्ड टू रिमूव्ह द redundancy which is occurred in a relation or a table. Okay, डुप्लिकेट ज्या रिपीटिंग व्हॅल्यूज असतात, सो त्याच्यावरून कोणत्या कोणत्या ॲनोमलीज होतात. सपोज आपण नॉर्मलायझेशन मध्ये काय बघितलेलं, एक एक्झाम्पल घेतलेलं टेबलचं. ओके, सो त्याच्यामध्ये हाऊ द डुप्लिकेट्स व्हॅल्यूज आर stored. Okay, so by that repeating values or because of the duplicate data, there are many anomalies will be present in a future, may be present in a future, like delete anomaly, update anomaly, insert anomaly. Okay, so to remove or to reduce these anomalies, we are going to use a normalization. So we can say that normalization is a process of making table free from insertion, deletion, updation, anomaly and save space by reducing the redundant data. Okay, एकतर काय, normalization is a process, कशाची प्रोसेस आहे, of making table or a relation free from these anomalies, insert, delete, update. आता या anomalies काय, that I already discussed. Okay, and save space, space save करायची by reducing redundant data. Okay, obviously जर redundant data जर आपण reduce केला तर आपली जी storage space लागणार आहे particular table ला or relation ला, that will be saved. Okay, so it is a process of removing or making the table free from insertion, deletion, update, anomaly and also saving the space by reducing the redundant data. Okay, so this is a normalization process. Okay, so for normalization process or applying normalization to a particular relation, this number of types are used. So first असं नाहीये की तुम्ही first 3NF use करू शकता. One by one you have to use one by one normal form. Okay, so first तुम्ही table, ER diagram किंवा relation घेणार. Okay, सो त्या रिलेशन वरून, रिलेशन और टेबल, सो त्या टेबल वरून, ER डायग्राम वरून तुम्ही फर्स्ट चेक करणार की तो टेबल 1NF मध्ये आहे की नाही. ओके, सो इच NF चे, इच नॉर्मल फॉर्मचे काही रूल्स आहेत. ओके, सो ते रूल्स अप्लाय करून वी हॅव टू नॉर्मलाइज द टेबल. सो 1NF चे काय रूल्स असतील, सो कन्सिडर करा की आपण दोन्ही वेळी बघणार, एक तर ER डायग्राम घेऊन पण आपण चेक करणार की 1NF आहे की नाही आणि टेबल घेऊन पण. ओके, सो त्याचे काही रूल्स असतील. ठीक आहे, सो ते रूल्स आपल्याला त्या टेबल वरती अप्लाय करावे लागतात टू कन्वर्ट दॅट टेबल इनटू द 1NF. ओके, देन 2NF मध्ये काय की 2NF मध्ये जर 1NF मध्ये जर टेबल असेल, म्हणजे पहिला रूल काय की जेव्हा आपण जसं जसं पुढे जाणार नॉर्मल फॉर्म कडे, की आपण आता सेकंड NF बघतोय, सो सेकंड NF मध्ये टेबल कन्वर्ट करण्यासाठी दॅट मस्ट बी इन अ 1NF, दॅट इज अ फर्स्ट रूल. ओके, 3NF मध्ये करण्यासाठी दॅट टेबल मस्ट बी इन अ 2NF. BCNF मध्ये करण्यासाठी तो पहिले 3NF मध्ये पाहिजे. 4NF मध्ये करण्यासाठी पहिले तो BCNF मध्ये पाहिजे, असं. ठीक आहे, सो प्रिव्हियस जो नॉर्मल फॉर्म आहे तो पहिल्यांदा टेबल वरती अप्लाय केलेला पाहिजे, तरच तुम्ही नेक्स्ट नॉर्मल फॉर्म वरती जाऊ शकता. ओके, जसं आता नॉर्मलायझेशन प्रोसेस सांगितली, टू मेकिंग द टेबल फ्री फ्रॉम इन्सर्शन, डिलिशन, अपडेशन, anomaly and also sorry, and also saving the storage space by reducing the redundant data. So असं नाही की 1NF मध्ये तुमचा पूर्ण जे आपण नॉर्मलायझेशनची डेफिनेशन ती ऍज इट इज अप्लाय होईल, तर 1NF मध्ये काय होईल की सम अमाउंट ऑफ डेटा रिड्यूस होईल किंवा इन्सर्शन, डिलिशन, anomaly पैकी ऑल एनोमलीज नाही फ्री होणार, ऑल एनोमली डिलीट नाही होणार, एखादीच एनोमली फक्त रिमूव्ह होईल. ओके, सो असं असू शकतं. सो 2NF मध्ये आपण
अजून मोर रिड्यूस टेबल बनवणार, 3NF मध्ये अजून नॉर्मलाइज टेबल बनवणार. ह्या केसमध्ये आपण नॉर्मलायझेशन यूज करणार. ओके, आणि ऍट मोस्ट 3NF मध्ये आपल्याला जे परफेक्ट रिलेशन आहे, परफेक्ट नॉर्मलाइज टेबल आपल्याला मिळतो. ओके, सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द 1NF. Now we start with the 1NF, that is first normal form. 1NF or first normal form. Okay, so first I will write the rules for the table, which may table to be in one normal form. Okay, so table must contain single valued attribute, that is atomic value. Atomic value means what? Each cell must contain only one value. Cell means what? की सपोज हा तुमचा टेबल आहे, इथे तुमचे कॉलम नेम्स आहेत, सपोज ABC ॲट्रिब्यूट नेम. ओके, आणि इथे नंबर ऑफ रोल्स आहे. तर हा जो सेल असतो, हा सेल, सो ईच सेल कंटेन्स ओनली सिंगल व्हॅल्यू. म्हणजे असं होणार नाही की एक, आता सपोज सी मध्ये 10 आणि कॉमा 12 अशा मी दोन व्हॅल्यू टाकले, सो दिस इज नॉट अ ॲटॉमिक व्हॅल्यू. ओके, दिस इज नॉट अ सिंगल व्हॅल्यू, इट इज अ मल्टिपल व्हॅल्यू. सो फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये टेबल येण्यासाठी जर तुमच्या टेबल मध्ये ह्या टाइपच्या व्हॅल्यू असेल तर तो टेबल 1NF मध्ये नाहीये. ओके, सो द टेबल मस्ट बी इन 1NF. त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे की ईच सेल मध्ये ओनली वन व्हॅल्यू पाहिजे, फक्त ओनली वन. जर मल्टी व्हॅल्यू असेल तर दॅट टेबल इज नॉट इन अ 1NF. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे each record needs to be unique. Each record needs to be unique means what? की सपोज तुम्ही जर एक रो रेकॉर्ड मीन्स व्हॉट? वन रो. ओके, सो वन रो ऑर अ टपल. ओके, सर तुम्ही हा वन रो कन्सिडर केला, म्हणजे सपोज ABC हे 3 ॲट्रिब्यूट्स आहेत. ओके, आणि हे ABC 3 ॲट्रिब्यूट आहे आणि ही त्याची एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे, जर एक रो कन्सिडर केला तर 10 ABCX जर मी कन्सिडर केला तर सेम रो परत कुठेच नकोय रिमेनिंग रोज मध्ये. ओके, सो ईच रेकॉर्ड नीड्स टू बी युनिक. सो त्याची व्हॅल्यू सेम असू शकते. म्हणजे बघा, अजून एक रो आहे ह्याच्यामध्ये 20, इथे पण ABC आहे पण इथे Y आहे. ओके, सो 10 ABCX and 20 ABCY, these both are different or a unique रेकॉर्ड झाले. ओके, काही व्हॅल्यू सेम असू शकतात पण मी जर होल रेकॉर्ड कन्सिडर केलं, होल रो, तर तो युनिक पाहिजे फ्रॉम द रिमेनिंग रोज. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲट्रिब्यूट डोमेन शुड नॉट चेंज. ओके, ॲट्रिब्यूट डोमेन शुड नॉट चेंज मीन्स व्हॉट? त्याच्यामध्ये आपण डेटा टाइप कन्सिडर. ॲट्रिब्यूट डोमेन मीन्स व्हॉट? डेटा टाइप. सो जो डेटा टाइप आहे तो शुड नॉट चेंज मीन्स व्हॉट? की सपोज तुम्ही रोल नंबरला नंबर दिलं और रोल नंबरला इंट दिलं, तर तुम्ही त्या रोल नंबरच्या कॉलम मध्ये यू मस्ट एंटर ओनली नंबर्स. ओनली नंबर्स आर अलाउड, नॉट अल्फाबेट्स. ओके, त्याच्यानंतर सपोज तुम्ही एज घेतलंय, सो एजला पण तुम्ही नंबर दिलं. ओके, सो याच्यामध्ये पण ओनली डिजिट्स आर अलाउड, नॉट एनी अल्फाबेट इज अलाउड. सो दिस इज अ थर्ड रूल, एट्रिब्यूट डोमेन शुड नॉट चेंज. ओके, सो फर्स्ट रूल काय सांगितला की सिंगल व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट पाहिजे, म्हणजे कोणत्याही सेलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू नकोय, मोर दॅन वन नकोय, इट शुड बी ॲटॉमिक व्हॅल्यू. ओके, देन ईच रेकॉर्ड इज युनिक दॅन अदर रेकॉर्ड. जो होल रो आपण कन्सिडर केला, सो ईच अँड एव्हरी रो मस्ट बी युनिक दॅन द रिमेनिंग रोज. ओके, देन थर्ड, जो डेटा टाइप तुम्ही ॲट्रिब्यूटला दिलेला त्याच डेटा टाइपच्या व्हॅल्यू त्या पर्टिक्युलर डोमेन मध्ये पाहिजे. डोमेन म्हणजे कॉलम. जर मी एज ॲट्रिब्यूट आहे त्याला जर मी नंबर दिलं तर एजचा जो होल कॉलम आहे, सपोज आता हा बी आहे तर बीचा टाइप जर इंट आहे तर बीचा जो होल कॉलम आहे तर त्याच्यामध्ये ओनली काय पाहिजे? इंटिजर व्हॅल्यूज पाहिजे. ओके,
त्याच्यानंतर फोर्थ, ऑर्डर डझंट मॅटर. ऑर्डर डझंट मॅटर आता मीन्स व्हॉट बघा. ऑर्डर डझंट मॅटर मीन्स व्हॉट बघा, की सपोज आता मी डिसाइड केलं की माझ्या टेबलमध्ये स्टुडंटचा रोल नंबर आहे. ओके, सो फर्स्ट मी डिसाइड केलं की आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल स्टुडंट. ओके, मी काय डिसाइड केलं, आय वॉन्ट टू क्रिएट अ टेबल स्टुडंट. ओके, टू स्टुडंट टेबल क्रिएट करायचं आहे. देन आय हॅव डिसाइडेड what will be the attributes, that is student roll number, name, ऍड्रेस, ओके, अँड फोन नंबर. ओके, सो हे मी डिसाइड केलं. तर नेसेसरी नाहीये की मी टेबल क्रिएट करताना पण फर्स्ट रोल नंबरच टाकेल, नेम नंतर देन ऍड्रेस अँड देन फोन. तर ऑर्डर्स तुम्ही काही पण द्या कॉलमच्या. मी पहिले जरी फोन नंबर दिला तरी 1NF मध्ये ते मॅटर करत नाही. नंतर नेम दिलं, नंतर रोल नंबर दिला आणि नंतर ऍड्रेस दिला. सो इट इज ऑर्डर ऑफ द attributes or orders of the columns or orders of the domain doesn't matter in a 1NF. Okay, so table 1NF मध्ये असण्यासाठी असं नेसेसरी नाहीये की you have to write this attribute first then this attribute later. Okay, so हे नेसेसरी नाहीये. जस्ट जेव्हा तुम्ही ऍट्रिब्यूटचा सिक्वेन्स काही पण असू द्या, पण हे जे रूल्स आहेत पहिले 3 ते फॉलो झालेच पाहिजे, की ऍट्रिब्यूटची ऑर्डर मॅटर नाही करत, बट जर ऍट्रिब्यूट आहे तर इच ऍट्रिब्यूटला सिंगल व्हॅल्यू पाहिजे. देन जे रेकॉर्ड इन्सर्ट करणार तुम्ही, सो इच रो इज डिफरंट दॅन द अदर रोज अँड देन ऍट्रिब्यूट डोमेन शुड नॉट चेंज. जर फोन नंबर मी इंटिजर दिला देन इट मस्ट कंटेन ओनली नंबर्स. ओके, सो दिस इज अ फोर्थ रो. त्याच्यानंतर अजून एक आहे बघा, कंपोजिट की. A primary key composed of multiple columns used to identify a record युनिकली. बघा, प्रायमरी की आता जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं प्रिव्हियस लेक्चर्सला, की प्रायमरी की सुपर की मध्ये एकतर सिंगल व्हॅल्यू सिंगल ऍट्रिब्यूट सुपर की असते किंवा मल्टिपल ऍट्रिब्यूट. ओके, सो नंबर ऑफ सुपर की मधून आपण कॅन्डिडेट की काढतो आणि कॅन्डिडेट की वरून आपण कसं आयडेंटिफाय करतो की प्रायमरी की कोणती आहे, त्याच्यामध्ये 1 ऍट्रिब्यूट आहे. ओके, पण आता जेव्हा आपण 1NF मध्ये टेबल क्रिएट करतो तेव्हा काय होतं, की जेव्हा हे रूल्स फॉलो करून आपण टेबलमध्ये चेंजेस करतो तेव्हा असं होतं की प्रायमरी की जर 1 ऍट्रिब्यूटची असेल, सो दॅट इज नॉट सफिशियंट टू युनिकली आयडेंटिफाय द रेकॉर्ड, बिकॉज आपलं सेकंड रूल काय आहे, इच रेकॉर्ड नीड्स टू बी युनिक. ओके, सो जेव्हा आपण हे जे रूल्सने आपण जेव्हा टेबल चेंज करतो 1NF साठी, ओके, सो तेव्हा काय होतं की जे आपण सिंगल प्रायमरी की कन्सिडर केलेली असते टू आयडेंटिफाय द रेकॉर्ड सो युनिकली, सो दॅट सिंगल प्रायमरी की इज नॉट सफिशियंट. ओके, सो त्या केसमध्ये आपण काय करतो की मोर दॅन 1 कॉलम कंबाईन करून आपण त्याला प्रायमरी की असं कन्सिडर करतो. ओके, सो त्याला एक वर्ड आपण यूज करतो कंपोजिट की. ओके, जेव्हा आपण मोर दॅन 1 कॉलम ऍज अ प्रायमरी की म्हणून यूज करतो, सो दॅट की इज कॉल्ड ऍज अ कंपोजिट की. ओके, सो मी त्याचे एक एक्झाम्पल देऊन तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, सो हियर बघा, सिंगल व्हॅल्यू attribute that is atomic value must be there in your relation, then we can say that it is in 1NF. then each record, one more काय, हे सगळे रूल्स आले, then we can say that that table or a relation is in 1NF. Okay, each records needs to be unique. Okay, then attribute domain should not change. data type, okay, order doesn't matter, कोणत्या पण ऑर्डरनी तुम्ही डोमेन लिहा, काही मॅटर करत नाही. then if single primary key is not sufficient to identify the each record unique, okay, then we will use or combine more than one attributes to make a primary key and that key is called as a composite key. Okay, so हे जर कळालं नसेल तर मी वन एक्झाम्पलनी तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण एक एक्झाम्पल घेऊ, ER डायग्राम वरून पण एक टेबल क्रिएट करू, देन त्याला आपण नॉर्मलाइज करू. ओके, आणि मग त्याच्यानंतर आपण अजून एक एक्झाम्पल घेऊ, म्हणजे 2 एक्झाम्पल्सनी आपण 1NF तुम्हाला एक्सप्लेन करते. ओके, नाउ फर्स्ट 1NF मध्ये एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी बघा, फर्स्ट एक ER डायग्राम काढते, देन त्याच्यावरून आपण टेबल क्रिएट करू. ठीक आहे, ER डायग्राम SID प्रायमरी की, बिकॉज अंडरलाईन केलेला आहे, S नेम,
फोन नंबर मल्टी व्हॅल्यूड केलेला आहे, डबल इलिप्स. ओके, त्याच्यानंतर ऍड्रेस, एस ऍड्रेस. ओके, आणि हे कंपोजिट ऍट्रिब्यूट आहे. याच्यामध्ये असेल हाऊस नंबर. ओके, त्याच्यानंतर एस ऍड्रेस. ओके, सो त्याच्यामध्ये असेल हाऊस नंबर, देन स्टेट, बिल्डिंग नंबर वगैरे. ठीक आहे, देन सिटी, जे असेल ते. ओके, सो दिस इज कंपोजिट ऍट्रिब्यूट. आय हॅव ऑलरेडी एक्सप्लेन इन ER डायग्राम. ओके, देन फोन नंबर, this is multi valued attribute. Okay, then here is relationship text course. Then course contains course ID and course name. Okay, so this is primary key. So ही तुमच्याकडे ER डायग्राम आहे. सो फर्स्ट आता आपण जो स्मॉल टेबल आहे तो पहिले बिल्ड करू. ओके, सो आता रिलेशन मीन्स व्हॉट, टेबल्स. ओके, सो तुम्हाला जो रिलेशन आहे, जो टेबल आहे तो 1NF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी फर्स्ट यू हॅव टू बिल्ड अ टेबल. ओके, सो आता मी काय करते की मी ER डायग्राम मधून टेबल बिल्ड करते. आता माझे जे ER डायग्राम दिलेला आहे, मला जो डेटाबेस क्रिएट करायचा आहे, सपोज मी ही ER डायग्राम ड्रॉ केली. So this database has two tables. One is student and another is course. Okay. So first आता मी course चा table draw करते. With two काय दिलेले attributes. That is CID, that is course ID काय आहे? प्रायमरी की आहे. ओके, सो प्रायमरी की आहे म्हणजे कोर्स आयडी तर काय असणार आहे? ऑलवेज 101 10 202 103 104. तर कोर्स आयडी ऑलवेज काय असणार आहे? युनिक असणार आहे, बिकॉज दॅट इज अ कंडिशन फॉर द प्रायमरी की. ओके, नाउ कोर्स नेम. तो कोर्स नेम आता सेम जरी असेल पण कोर्स आयडी वरून काय होणार? तो डिफरन्शिएट होणार आहे. ओके, सो सपोज आता मी इथे जावा, देन असू शकतात एकाच कोर्सचे डिफरंट कोर्सचे सेम सब्जेक्ट असू शकतात. ओके, काही ऍडव्हान्स फीचर असेल किंवा काही जर सिलेबस जर जसे बघा आता तुम्हाला तुमच्या कॉलेजमध्ये जसे 180 OB आता सध्या सुरू आहे, त्याच्या आधी 180 S होतं. ओके, सो सिलेबस तर जावाचाच आहे पण कोर्स कोड काय आहे? डिफरंट आहे. 180 S मधला एक डिफरंट कोर्स कोड आहे आणि 180 OB चा पण डिफरंट कोर्स आहे. ओके, सो कोर्स आयडी जरी वेगळे असले तरी पण कोर्स नेम सेम असू शकतात. ओके, DS and C फॉर एक्झाम्पल. ओके, बट आता हा जो कोर्स टेबल आहे तर तो बघा आता 1NF मध्ये आहे का? एक तर CID मी सपोज इंटिजर घेतलेला आहे आणि हा व्हॅरकॅर घेतलेला आहे. ओके, सो एकतर काय की ऍट्रिब्यूट व्हॅल्यू डज नॉट, ऍट्रिब्यूट डोमेन डज नॉट चेंज, तर तो रूल फॉलो होतोय. ओके, म्हणजेच काय की CID मी इंटिजर घेतलाय तर मी त्या CID डोमेन मध्ये ऑल इंटिजर्स टाकलेले आहेत. त्याच्यानंतर कोर्स मध्ये पण मी ऑल कॅरेक्टर्स टाकलेले आहेत. ओके, सो एक रूल झाला. त्याच्यानंतर ऑर्डरिंग डझंट मॅटर, म्हणजे तो एक असा रूल आहे, पण तो आता मी जरी सीनेम आधी लिहिले आणि CID नंतर लिहिलं तरी पण माझा रो युनिकली आयडेंटिफाय होणारच आहे. त्याच्यानंतर बिकॉज ऑफ CID इज अ प्रायमरी की, द रो इज युनिकली आयडेंटिफाय. म्हणजेच काय, जरी जावा डिफरंट आहे, जावा 2 आहेत, तरी सुद्धा रेकॉर्ड कसं आयडेंटिफाय होणार आहे? युनिकली बाय CID. म्हणजे जावा जरी मल्टिपल टाइम्स आहे तरी पण जेव्हा मी CID बरोबर ते कोर्स आयडी बरोबर जेव्हा कंबाईन करते तेव्हा दीज आर टू सेपरेट रोज. मीन्स काय, 101 जावा इज अ युनिक रो आणि 101 जावा परत कुठे नाहीच आहे. 202 जावा आहे पण 101 जावा आहे का? नाही. दिस इज सेम लाईक की एका क्लासमध्ये 2 स्टुडंट आहेत ज्याचं नेम सेम आहे बट रोल नंबर डिफरंट आहे. फॉर एक्झाम्पल निशा 2 गर्ल्सचं नेम आहे बट रोल नंबर दोघींचे पण डिफरंट आहेत. ओके, सो दिस इज अ दॅट केस. ओके, त्याच्यानंतर तो पण रूल फॉलो झाला, युनिकली आयडेंटिफाय होते. त्याच्यानंतर कोणत्याच सेलमध्ये मल्टिपल व्हॅल्यू नाहीये. मीन्स व्हॉट की कोर्स आयडी मध्ये इथे 101 एकच व्हॅल्यू आहे, इथे पण एकच व्हॅल्यू आहे, इथे पण एकच आहे, इथे पण एकच आहे, इथे पण एकच व्हॅल्यू आहे.
one value, one value, one value. Okay, means each cell contains only one value, there is no multiple values. So atomic value चा रूल पण इथे फॉलो होतोय. त्याच्यानंतर ऑर्डरिंगचा पण होतोय, त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट टाईपचा पण होतोय, त्याच्यानंतर प्रायमरी की इज इनफ आहे, सिंगल प्रायमरी की. सो आपल्याला कंपोजिट की करायची गरज नाहीये. सो युजिंग प्रायमरी की आपण युनिकली वन रेकॉर्ड सुद्धा आयडेंटिफाय करतोय. ओके, सो दिस कोर्स टेबल इज इन 1NF. Okay, so it is already in 1NF, so no need to convert it into the 1NF. Okay, so दुसरं काही आपल्याला करायची गरज नाही. It is already in a 1NF. Now look at the student table. Now look at the student table. Okay, so आता आपण student table करूयात. मी हे पण रफ करून टाकते. ओनली स्टुडंट टेबल आता आपण कन्सिडर करूयात. ठीक आहे. नाउ स्टुडंट टेबल आता अकॉर्डिंग टू द ER डायग्राम स्टुडंट, सो पहिल्यांदा स्टुडंट ID और रोल नंबर. ओके, देन S नेम, स्टुडंट नेम. ओके, ही प्रायमरी की आहे. त्याच्यानंतर ॲड्रेस, S ॲड्रेस. ओके, अँड देन फोन नंबर. ठीक आहे. आता बघा, तुम्हाला फोन नंबर तर मल्टी व्हॅल्यू दिलेला आहे. मीन्स व्हॉट की वन स्टुडंट कॅन हॅव मोर दॅन वन फोन नंबर. ओके, त्यातली प्रायमरी काय आहे, SID आहे. ठीक आहे. सो आता मी काय करते की जर प्रायमरी की आहे, सो मी तिथे डुप्लिकेट व्हॅल्यू टाकू शकत नाही. ओके, सो मी हे 5 स्टुडंट्स एंटर केले. सो नेम डुप्लिकेट असू शकतात, बट ID डुप्लिकेट येणार नाही, बिकॉज इट इज अ प्रायमरी की. ओके, then address is a composite attribute, means what की तो डिवाइड होते फर्दर डिफरंट सब ऍट्रिब्यूट्स मध्ये. ओके, सो आपण जेव्हा लिहिणार ऍड्रेस तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, तो कॉमा देऊन सेपरेट करावं लागेल. ओके, सो अकॉर्डिंग टू माय डायग्राम I will first create a table, then we will check the rules of the 1NF जे की फॉलो होत आहेत का टेबल मध्ये. जर नसेल होत तर आपल्याला तो टेबल डिकम्पोज करावा लागतो. ठीक आहे. आता बघा, ऍड्रेस सपोज हाऊस नंबर D704 स्वराज मोशी. आता मी स्टेट वगैरे लिहित नाही, तर कन्सिडर करा की स्टेट आणि सिटी पण लिहिलेलं आहे. आता इथे फक्त 3च फील्ड लिहिल्या मी, हाऊस नंबर, बिल्डिंग आणि सिटी. ओके, त्याच्यानंतर किंवा आपण काय करूयात, सिंपल साठी कन्फ्यूज न होण्यासाठी तुम्हाला जस्ट आपण सिटी आणि स्टेट एवढंच करू ऍड्रेस मध्ये. ओके, सो पुणे महाराष्ट्र. ओके, त्याच्यानंतर मुंबई महाराष्ट्र. ओके, त्याच्यानंतर ग्वालियर मध्य प्रदेश. ओके, त्याच्यानंतर पटना बिहार. ओके, नाशिक महाराष्ट्र. ओके, त्याच्यानंतर हे झालं माझं कंपोजिट ऍट्रिब्यूट, स्टेट आणि सिटी. ओके, सिटी आणि स्टेट. त्याच्यानंतर फोन नंबर, सपोज हा एक फोन नंबर आहे, हा एक फोन नंबर आहे एका स्टुडंटचा. ओके, त्याच्यानंतर आता 10 डिजिट्सचे असतात, मी जस्ट फॉर एक्झाम्पल म्हणून लिहिलेले आहेत बघा. ओके, सो हा टेबल मी क्रिएट केला विथ सम व्हॅल्यूज. ओके, सो SID जो कॉलम आहे तो तर युनिक आहे. ठीक आहे, बिकॉज इट इज अ प्रायमरी की. फर्स्ट ऑर्डरिंग डझंट मॅटर. ओके, जरी मी S नेम आधी लिहिलं, SID नंतर लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही, फक्त SID ही तुमची प्रायमरी की ऑलरेडी गिवन इन अ ER डायग्राम. ओके, नाव बघा, प्रायमरी की आहे, सो हे युनिक दिलेलं आहे मी. ठीक आहे, सो तो एक रेकॉर्ड काय होतंय, युनिक
प्रायमरी की आपण दिलेली आहे. सो ह्याच्यामध्ये युनिक व्हॅल्यू मी इन्सर्ट केलेल्या आहेत. ओके, सो डुप्लिकेट व्हॅल्यूज येणार नाही. त्याच्यानंतर फर्स्ट रूल काय आहे बघा, की ऍट्रिब्यूट और सिंगल सेल मस्ट कंटेन युनिक सिंगल व्हॅल्यू और atomic value. Each attribute contains atomic value only, not multiple value. ओके, सिंगल व्हॅल्यू पाहिजे. बट ऍड्रेस मध्ये बघा, ठीक आहे, आयडी आणि नेम मध्ये सगळ्या जेवढ्या सेल्स आहेत त्याच्यामध्ये ऑल फॉलोज द रूल, दॅट इज सिंगल व्हॅल्यू. बट फोन नंबर इच स्टुडंटचे आता बघा, किंवा प्रत्येक स्टुडंटचेच 2 असतील असं नाहीये. ओके, सो आता सपोज आपण काय करूयात, एखाद्या स्टुडंटचा कट करूयात. म्हणजे आता या 2 स्टुडंटचा सगळ्यांचेच मोर दॅन 1 असतील असं नाही. आता सपोज हा जो फर्स्ट आणि जो लास्ट स्टुडंट आहे विथ आयडी 1 अँड आयडी 5, तर त्यांचेच फक्त मोर दॅन 2 फोन नंबर्स आहेत, पण ई स्टुडंटचे असतील हे नेसेसरी नाहीये. ओके, सो हे झालं. त्याच्यानंतर सिटी, त्याच्यानंतर इथे बघा, आता इथे सिंगल ही जर एक सेल मी कन्सिडर केली तर ह्याच्यामध्ये काय मल्टिपल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट आहे. त्याच्यानंतर इथे पण बघा 2 सिंगल व्हॅल्यू नाही, जस्ट फक्त पुणे असते, देन वी कॅन से दॅट इट इज अ सिंगल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट. ओके, बट त्याच्यासोबत आपण स्टेट पण दिलेली आहे कॉमा सेपरेट करून. ओके, मग कोणतं पण डिलिमिटर आलं, डिलिमिटर, ओके, कोणतं पण असू द्या, कोणतं पण सिम्बॉल असेल ऍट्रिब्यूट मध्ये, तर आपण त्याला म्हणू शकतो की ते मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे. सो जो फर्स्ट रूल आहे तो फॉलो होत नाही या टेबल मध्ये. सो इट इज नॉट दिस टेबल और दिस रिलेशन इज नॉट इन 1NF. त्याच्यानंतर इच रेकॉर्ड इज आयडेंटिफाय युनिकली. येस, होत आहे ते, बिकॉज SID जर आपण घेतलं, बिकॉज इट इज अ युनिक, मग ह्या पुढच्या व्हॅल्यू जरी सगळ्या सेम असेल तरी पण ह्या युनिक SID वरून तो युनिकली आयडेंटिफाय होईल. सो रेकॉर्ड युनिकली आयडेंटिफाय होते, तो रूल सॅटिस्फाय होतोय. त्याच्यानंतर डेटा टाईपचा ऍट्रिब्यूट्स डोमेन शुड नॉट बी चेंज, तो पण फॉलो होतोय. म्हणजेच काय की SID आणि फोन नंबर आपले इंटिजर आहे, सो त्याच्यामध्ये ऑल इंटिजर व्हॅल्यू आहेत आणि SM मध्ये सगळ्या कॅरेक्टर आणि ऍड्रेस मध्ये पण कॅरेक्टर, तर तो पण रूल फॉलो होतोय. पण जो मोस्ट इम्पॉर्टंट रूल आहे की इच सेल और इच ऍट्रिब्यूट मस्ट कंटेन अ सिंगल व्हॅल्यू दॅट इज ऍटॉमिक व्हॅल्यू ऍट्रिब्यूट, तर तो रूल इथे फॉलो होत नाही. ओके, सो आता आपल्याला 1NF मध्ये ह्या टेबलला कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 1NF मध्ये टेबलला कन्वर्ट करण्यासाठी वी हॅव टू decompose table or the extend table so that it may contain or it may contain single value for each attribute. ओके, सो हे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. ठीक आहे, सो आता आपण कसं कन्वर्ट करणार बघा. आता हाच टेबल मी परत इकडे, हा आपला या डायग्राम वरून आपण टेबल क्रिएट केला, सो इट इज राईट. ओके, आता बघा मी परत आता आपले जो बाकीचे रूल फॉलो होतात ते, फक्त जो फर्स्ट रूल आहे तो फॉलो होत नाहीये. काय की each cell doesn't create a single, doesn't insert or doesn't have a single attribute. ओके, सो आता आपण काय करूयात, टेबल क्रिएट करू. सो बघा आता आपल्याला फक्त काय करायचं, ऍड्रेस आणि फोन नंबरचे आपल्याला डिफरंट काय घ्यायचे, डिफरंट ज्या व्हॅल्यूज आहेत ना मल्टिपल, ते आपल्याला सेपरेट करावं लागेल. डिफरंट सेल्स मध्ये ते आपल्याला राईट डाऊन करावे लागतील. ओके, सो त्याच्यासाठी टेबल कसा चेंज करायचा बघा. SID तर येणारच आहे ऑफकोर्स, देन S नेम. ओके, सो जे कंपोजिट ऍट्रिब्यूट असतं ना, सो त्याच्यामध्ये कंपोजिट ऍट्रिब्यूट मीन्स व्हॉट इट इज मेड अप ऑफ N नंबर ऑफ ऍट्रिब्यूट. सो जेवढ्या ऍट्रिब्यूट्सनी ते क्रिएट होईल ना, सो कॉलम नेमला हे इथल्या ऍट्रिब्यूटचं नेम देण्याच्या ऐवजी इथे जे सब ऍट्रिब्यूट आहे त्यांचं नेम द्यायचं. ओके, सो मी देणार इथे सिटी आणि देन स्टेट. ओके, आता मी इथे फोन नंबर 1 फोन नंबर 2 असं नाही देणार, ते पण तुम्ही देऊ शकता. बट एखाद्या स्टुडंटचे जर 4 फोन नंबर्स असतील तर 5 फोन नंबर असतील तर एक वर्स्ट केस सिनॅरिओ पण आपल्याला ऍज अ डेटाबेस डिझायनर, मी जर ऍज अ डेटाबेस डिझायनर एक डेटाबेस डिझाईन करते फॉर वन ऑर्गनायझेशन, तर मला वर्स्ट केस सिनॅरिओ पण कन्सिडर करावा लागतो. असतात ना, सपोज 1 स्टुडंटला जर मोर दॅन 4 फोन नंबर्स आहेत तर आपण फोन नंबर 1 फोन नंबर 2 फोन नंबर 3 असं थोडी लिहिणार आहे. जसं ऍड्रेसला आपल्याला कंपोजिट ऍट्रिब्यूट मध्ये डिसाइड केलं असेल की हे ऍट्रिब्यूट 4 पार्ट्स मध्येच डिवाइड होते, सो आपण 4 कॉलम्स लिहू शकतो. पण एखाद्या स्टुडंटला किती फोन नंबर्स असतील,
दॅट इज नॉट, आपण पहिल्यांदाच ते डिसाईड नाही करू शकत. ओके, आता सपोज मी माझ्याकडे जो डेटाबेस आहे त्याच्यानुसार ठीक आहे की माझ्याकडे 10 स्टुडंटचा सध्या डेटाबेस आहे, त्याच्यामध्ये ॲटमोस्ट 3 फोन नंबर्स आहेत. ओके, सो मी 3 कॉलम्स करू शकते, काही प्रॉब्लेम नाही. बट सपोज आता एक 11 स्टुडंट न्यू एनरोल झाला. ओके, सो त्याला जर 5 फोन नंबर असतील तर एक्स्ट्रा 2 कॉलम मला ऍड करावे लागतील. ओके, सो त्याच्याऐवजी काय करायचं आहे बघा, की कंपोजिट ऍट्रिब्यूटला तुम्ही काय करायचं आहे, डिफरंट डिफरंट कॉलम म्हणजे मेन ऍट्रिब्यूटचं नेम देण्याऐवजी सब ऍट्रिब्यूटचे नेम द्यायचे कॉलम्सला. ओके, सो आणि जे मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे, मल्टी व्हॅल्यू, सो त्याचा एकच कॉलम लिहायचा. ओके, आणि व्हॅल्यू जे आहेत ना तेवढे रोज फक्त इन्सर्ट करायचे. आता कसं ते सांगते. आता आपला टेबल कन्सिडर करा की पहिले 1 आहे, देन एबीसी त्याचं नेम. ओके, सो सिटी काय होती, पुणे, आणि स्टेट काय, महाराष्ट्र. ओके, सो त्याचा फोन नंबर फर्स्ट जो आहे तो इथे लिहायचा. ओके, परत 1, बिकॉज अजून एक फोन नंबर लिहायचं राहिलंय ना, पुणे, MH. आता सेकंड फोन नंबर इथे येणार. आलं, मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट मध्ये आपण जेवढे ऍट्रिब्यूटचे व्हॅल्यू असतील तेवढे रो येणार त्या पर्टिक्युलर स्टुडंटचे. ओके, आणि बाकीचा डेटा परत रिपीट होणार. ओके, आपल्याला मेन आता इथे काय करायचं आहे की जे आपले जे रूल्स आहेत ते सगळे फॉलो झाले पाहिजे. सो इच सेल कंटेन्स अ युनिक व्हॅल्यू दॅट इज ऑर सिंगल व्हॅल्यू, नॉट युनिक, सिंगल व्हॅल्यू. ओके, सो हे झालं आपला फर्स्ट रो कम्प्लीट. जर अजून एक थर्ड फोन नंबर असेल तर त्याचा अजून एक रो ऍड होईल. त्याच्यानंतर हा 2, त्याचं पण नेम एबीसी आहे. देन मुंबई, महाराष्ट्र. ओके, याला एकच फोन नंबर आहे, सो एकाच रो मध्ये कम्प्लीट झालं. देन 3, त्याच्यानंतर PQR, ग्वालियर, मध्य प्रदेश, त्याला पण एकच फोन नंबर आहे. ओके, नाउ 4, XYZ, पटना, बिहार, 1 फोन नंबर इज देअर. ओके, त्याच्यानंतर 5, LMN, नाशिक, महाराष्ट्र, आणि देन 2 फोन नंबर. सो हा एक रो झाला एका फोन नंबरचा, अँड देन अनादर रो. ठीक आहे, मग तुम्ही म्हणताल की ह्याच्यामध्ये डुप्लिकेट डेटा येतो. ऑफकोर्स येतो. मी काय सांगितलं की 1NF मध्ये जेव्हा तुम्हाला स्टार्टिंगला एक्सप्लेन केलं नॉर्मलायझेशन, तेव्हा तुम्हाला काय सांगितलं की असं नाही की 1NF मध्येच ऑल रिडंडन्सी रिमूव्ह होईल. ओके, जेव्हा आपण रूल्स वरून जेव्हा आपण टेबल नॉर्मलाइज करणार आहे अकॉर्डिंग टू इच नॉर्मल फॉर्म. ओके, सो त्याच्यावरून रिडंडन्सी जास्त जर झाली ती 2NF मध्ये आपण परत रिड्यूस करू शकतो, 3NF मध्ये अजून रिड्यूस करू शकतो, BCNF मध्ये अजून त्याचं पर्सेंटेज रिड्यूस करू शकतो. सो ऍटमोस्ट 3NF पर्यंत आपल्याला प्रॉपर नॉर्मलाइज फॉर्म मिळतो. ओके, त्याच्यानंतर बघा 3694. ओके, सो हा झाला आपला टेबल. ठीक आहे, आता इकडचा जो टेबल आहे तो मी आता बघा इथे काय झालेलं आहे, 1 2 3 4 आणि 8 3 2 4, 5 6 8 9 1 0 0 1, 1 2 3 8 आणि 2 8 9 4. म्हणजे काय झालं की जिथे फोन नंबर आपल्या ऍज अ मल्टी व्हॅल्यू येत होते ते आता इथे काय झाले, सिंगल व्हॅल्यू मध्ये आले. त्याच्यानंतर ऍड्रेस मध्ये पण सिंगल व्हॅल्यू नव्हती, सो ती सिंगल व्हॅल्यू मध्ये येण्यासाठी आपण काय केलं की ऍड्रेस हे कंपोजिट ऍट्रिब्यूट होतं. सो ऍड्रेस नेम कॉलमला देण्याऐवजी आपण काय केलं, त्याचे जे सब ऍट्रिब्यूट्स आहेत ते नेम कॉलमला दिले. नाउ हिअर इज सिंगल व्हॅल्यू. आलं का लक्षात? ठीक आहे, सो इथे कॉमा द्यायची गरज नाही. ठीक आहे, सो हे झालं आपलं की each cell contains a atomic value. Each cell contains a atomic value. Okay, now next record. आता atomic value चा जर आपला रूल झाला, दुसरा रूल काय आहे की each record must uniquely identify. ओके, आता बघा जर मी आता फोन नंबर वरून आपण युनिकली, आता इथे मला SID वरून मी युनिकली आयडेंटिफाय करू शकत नाही, बिकॉज इथे पण 5 आहे बघा. ठीक आहे, सो आता SID जरी प्रायमरी की होती प्रिव्हियस ह्याच्यामध्ये, बट मी त्याला 1NF मध्ये जेव्हा कन्वर्ट केलं तेव्हा SID कॉलम मध्ये जिथे प्रायमरी की होती. ओके, सो काय झालं, इथे प्रायमरी की होती तर इथे युनिक व्हॅल्यू आहे, बट जेव्हा मी त्याला ऍटॉमिक व्हॅल्यू साठी कन्वर्ट केलेलं आहे तेव्हा आता SID, एक मिनिट,
Now this SID doesn't contain a unique value. Okay, so आता आपण SID ला प्रायमरी की म्हणू शकत नाही. So we have to change the primary key. Okay, आता बघा, आता प्रायमरी की कोणती कोणती असू शकते बघा. एक तर फोन नंबर आपण एक प्रायमरी की कन्सिडर करू शकतो. ओके, बघा 1 2 3 4 जरी पण युनिकली आयडेंटिफाय होणार आहे, बिकॉज कुठेच फोन नंबर हा रिपीट नाहीये. ओके ओके, बट फोन नंबर आपण नेसेसरी नाहीये की आपला जो जो फोन नंबर आहे त्याला आपण प्रायमरी की कन्सिडर करणं. फॉर दिस एक्झाम्पल इट इज फिजिबल सोल्युशन. ओके, बट इट इज नॉट फिजिबल सोल्युशन फॉर द जर आपण रिअल टाइम सिनारिओ कन्सिडर केला तर, बिकॉज आपला फोन नंबर जो आहे तो आपण कधी पण चेंज करू शकतो ना. सो प्रायमरी कीची जी व्हॅल्यू अशी पाहिजे की जी तुमची कधीच चेंज होणार नाही. जसं स्टुडंटचा रोल नंबर तो कधीच चेंज होत नाही. जरी पण एक स्टुडंट पास आउट होऊन गेला तरी पण त्याचा रोल नंबर दुसऱ्या करंट स्टुडंटला देत नाही. ओके, सो सेम त्याच केसमध्ये जसं फोन नंबर बघा, जर 6 to 7 मंथ जर तो फोन नंबर सर्व्हिस मध्ये नसेल तर तो जो नंबर आहे तो दुसऱ्या एका कस्टमरला अलॉट होऊ शकतो. ओके, दॅट इज अ रिअल टाइम केस सिनॅरिओ. ओके, बट दॅट इज नॉट केस इन SID. बट इथे जर रोज मध्ये जर कॉलम मध्ये जर SID ची व्हॅल्यू रिपीट होती, इथे 5 आहे, इथे 1 1 आहे. ओके, सो आपण SID ला पण तर कन्सिडर करू शकत नाही. मग आपण काय करू शकतो की आपण कोणते तरी दोन कॉलम मिक्स करून आपण काय करू शकतो, एक प्रायमरी की कंपोज करू शकतो. ओके, सो आता आपण कोणते दोन कॉलम करू शकतो. सपोज आपण ID आणि नेम जर कन्सिडर केलं तर आपण करू शकतो युनिकली आयडेंटिफाय रो. येस, करू शकतो. बघा, ID SID आणि नेम हे दोन ऍज अ प्रायमरी की म्हणून आपण यूज करणार. सो दोन ऍज मल्टिपल ऍट्रिब्यूट ऍज अ प्रायमरी की आपण यूज केली. सो ह्यालाच कंपोजिट की पण म्हणतात. कॅन्डिडेट की नाही, कंपोजिट की. ओके, सो बघा आता SID 1 आणि ABC नेम. ओके, सो 1 ABC. सो मला काय मिळणार, इथे कॉलम मध्ये मल्टिपल व्हॅल्यूज आहेत. सो सिंगल जर मी SID लाच प्रायमरी की म्हटलं तर मला हे व्हॅल्यू अलाउडच नाहीये ना, बरोबर. बट जर मी 1 आणि ABC कन्सिडर केलं पण इथे पण 1 आणि ABC आहे, पण हे पण व्हॅलिड होत नाही. मग आपण काय करू शकतो की SID आणि फोन नंबर असं आपण कन्सिडर करू शकतो, हे दोन्ही मिळून पण. सो 1 आणि 1 2 3 4 जरी पण बघा, आता इथे जसं आपण SID सिंगल जर प्रायमरी की कन्सिडर केलं तर एका रो मध्ये कधीच मल्टिपल व्हॅल्यू नसणार आहेत. ओके, सो जसं मी SID आणि नेम जर दोघांना मी प्रायमरी की म्हणते पण इथे पण 1 ABC आहे, इथे पण 1 ABC आहे. सो दिस इज नॉट अलाउड ना. 1 ABC आणि 2 ABC असेल तर अलाउड आहे. त्याच्यानंतर इथे पण 5 एलिमेंट आहे, इथे पण 5 एलिमेंट आहे. सो जसं सिंगल कॉलम मध्ये अलाउड नाही, पण आता मल्टिपल कॉलमची प्रायमरी की, सो मल्टिपल कॉलम मध्ये पण अशाच व्हॅल्यूज आहेत दोन. सो दिस इज नॉट अलाउड. ओके, बट SID आणि फोन नंबर आपण घेऊ शकतो. बघा, याच्यामध्ये काय नेसेसरी की एखादी जेव्हा तुम्ही मल्टिपल व्हॅल्यूची मल्टिपल कॉलमची जेव्हा प्रायमरी की घेता, ठीक आहे, तेव्हा एखाद्या कॉलमची व्हॅल्यू नल असेल तरी पण व्हॅलिड आहे. ओके, एखाद्या कॉलमची, दोघांची नल व्हॅलिड नाही, पण एका जरी कॉलमची नल व्हॅल्यू असेल तरी पण ती व्हॅलिड आहे. सो आता इथे कन्सिडर करा की आपल्याकडे जे आहे त्याच्यानुसार 8324 25689 फक्त मी SID आणि फोन नंबर घेतेय. 3101 त्याच्यानंतर 41238 52894 and 63694. तर सगळीकडे युनिक व्हॅल्यूज आहेत बघा. ओके, आता जरी माझा फ्युचर मध्ये एखाद्या स्टुडंटचा फोन नंबर जो आहे तो जर रिमूव्ह करायचा झाला की आता हा जो 1 SID असलेला रोल नंबर आहे, त्यांनी काय केलेलं आहे की हा जो फोन नंबर आहे हा यूज मध्ये नाहीये, सो हा रिमूव्ह करण्याची रिक्वेस्ट दिली. मग ह्याची नल व्हॅल्यू चालते ना. 1 1 2 3 4 आणि 1 नल, बोथ आर द युनिक. त्याच्यासारखं सेम नाहीये, पण आपण नेम थोडी ना रिमूव्ह करू शकतो. ओके, त्याच्यानंतर हा जो आहे सर, हा जो 5th रोल नंबरचा जो आहे त्यांनी पण सांगितलं की हा रोल नंबर, हा जो फोन नंबर आहे हा आता वर्किंग मध्ये नाहीये. सो ही नल व्हॅल्यू इज अलाउड. जर मोर दॅन 1 कॉलम्स और मोर दॅन 1 ऍट्रिब्यूट जर तुमचे प्रायमरी की रिप्रेझेंट करत असेल तर वन ऑफ द ऍट्रिब्यूटला जरी नल व्हॅल्यू असेल देन दॅट इज अलाउड. पण एकच ऍट्रिब्यूट जर प्रायमरी की यूज होत असेल तर त्याच्यामध्ये नल व्हॅल्यू अलाउड नाहीये. आणि रोल SID तर आपण कधी चेंज नाही करत रोल नंबर. ओके, सो 1 1 2 3 4 आणि 1 डॅश
बोथ आर युनिक ना. सो आपण काय करू शकतो, जर मी SID आणि फोन नंबर ऍज अ की म्हणून यूज केलं तर मी रोला काय करू शकते, युनिकली आयडेंटिफाय करू शकते. सो नाऊ दिस टेबल इज इन फर्स्ट नॉर्मल फॉर्म. ऑर्डर डझंट मॅटर, हे तर होतच आहे. त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट डोमेन डज नॉट चेंज बिकॉज मी SID मध्ये ऑल नंबर्स टाकलेत आणि फोन नंबर मध्ये पण ऑल नंबर्स टाकलेत आणि इथे सगळीकडे कॅरेक्टर्स टाकलेत. ओके, सो ते पण आहे. त्याच्यानंतर प्रायमरी की नी माझ्या सिंगल यूज होत नव्हतं, मग मी काय केलं, SID आणि फोन नंबर ही एक कंपोजिट की ऍज अ प्रायमरी की म्हणून यूज केली. सो त्यांनी काय होतंय की जो रो आहे तो युनिकली आयडेंटिफाय होतोय. सो 1 ABC ते दोन ठिकाणी सेम व्हॅल्यू होत्या, बट 1 आणि 1 2 3 4 कुठेच 1 आणि 1 2 3 4 नाहीये. 1 आणि 8 3 2 4 कुठेच नाहीये, सिंगल सिंगल प्लेसलाच आहे, सिंगल रोल आहे. त्याच्यानंतर 2 5 6 8 9 डबल आहे का, कुठे एंट्री नाही. सो मी SID आणि फोन नंबर जर मी प्रायमरी की घेतले, कंपोजिट की ऍज अ प्रायमरी की म्हणून यूज केलं, तर आय कॅन युनिकली आयडेंटिफाय इच रेकॉर्ड. ओके, सो दिस टेबल नाउ इज इन 1NF. आलं का लक्षात, दिस टेबल नाउ इज इन 1NF. तर आपण अजून एक काय करू शकतो बघा, एकतर ही प्रोसेस झाली, काय झाली की आपण मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूटला जेवढे व्हॅल्यूज आहेत तेवढे रोज केले आणि कंपोजिट ऍट्रिब्यूट आहे त्याचे सब ऍट्रिब्यूटचे नेम देऊन आपण टेबल केला. पण ह्याच्यामध्ये तर ही रिडंडन्सी येतेच ना एवढी. ओके, सो ती रिडंडन्सी जर आपल्याला अवॉइड करायची असेल तर हा एक वे आहेच आहे. आणि अजून एक 1NF मध्ये वे काय की तुम्ही आता ह्या टेबलला डिकम्पोज करू शकता, म्हणजे मल्टी व्हॅल्यूड जे ऍट्रिब्यूट आहे अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही त्याला काय करू शकता, डिकम्पोज करू शकता. आता ते कसं ते तुम्हाला सांगते. नऊ हे क्लिअर झालं. नऊ आता आपण काय करू शकतो की ह्याच्यामध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज येतात ते ना. ओके, सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करू शकतो की जी मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट आहे ना, तर तो ऍट्रिब्यूट घेऊन ओके अजून एक आपण टेबल क्रिएट करू शकतो. ओके, सो अजून एक आपण टेबल क्रिएट करणार. ओके, आणि याच्यामध्ये बघा इथे फक्त एक SID असणार. ठीक आहे, जी की इथे प्रायमरी की होती, इथे SID, ती इथे फॉरेन की असणार. ठीक आहे, आणि हा जो फोन नंबर आहे तो इथे आपण टाकणारच नाही. ओके, हे पहिल्या वेळेस तुम्हाला काय आला की आपण मल्टी व्हॅल्यू ऍट्रिब्यूट जेवढे व्हॅल्यूज असतील तेवढे रोज क्रिएट करणार. सो त्याच्यामध्ये आपल्याला कंपोजिट की यूज करावी लागते बिकॉज सिंगल ऍट्रिब्यूटनी आपण युनिकली रो आयडेंटिफाय करू शकत नाही. सो वी हॅव टू यूज अ प्रायमरी कंपोजिट की और मोर दॅन वन ऍट्रिब्यूट ऍज अ प्रायमरी की म्हणून आपल्याला यूज करावे लागतात. ओके, बट इथे रिडंडन्सी जो डेटा आहे तो यूज होतो. सो त्याच्याऐवजी काय करायचं, जो सेकंड वे काय की हा एक वे आहे ज्याने आपले सगळे ऑल रूल्स फॉलो होतात ते. ओके, तर अजून एक वे काय की जो मल्टी व्हॅल्यूड ऍट्रिब्यूट असेल ना, सो त्याचाच एक वेगळा टेबल क्रिएट करायचा आणि जो तुमचा पॅरेंट टेबल आहे त्यातला जे आता फोन नंबरच नाहीये, जो आपण प्रिव्हियस याला SID आणि फोन नंबर हे दोन ऍज अ प्रायमरी की म्हणून यूज केलं, तर पण मी मल्टी व्हॅल्यूड फोन नंबरच काढून टाकते. सो फक्त आता प्रायमरी काय येणार आहे, जर मी फोन नंबर काढलं तर हे रो गेले, फोन नंबर इथे येणारच नाही ना. सो आपल्याला मल्टिपल करायची गरजच नाही ना, हा रो जाणार. ओके, सो फक्त राहिलं काय, 1 ABC पुणे MH, 2 ABC मुंबई MH, 3 PQR ग्वालियर MP, 4 XYZ पटना बिहार, 5 LMN नाशिक महाराष्ट्र. ओके, ह्याच्यात फोन नंबर नाहीच आहे. सो ही फोन नंबर डबलची लाईन सगळी जाणार. सो नाव सिंगल SID ने मी युनिकली रो काय करू शकते, आयडेंटिफाय करू शकते. ओके, सो आता इथे प्रायमरी की SID असणार आणि इथे फॉरेन की असणार SID. ओके, नाव इथे मी 1 1 2 3 4 5 आता तुम्हाला माहितीये की फॉरेन की मध्ये डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड आहे, बट ज्या टेबलची ती प्रायमरी की आहे तिथे डुप्लिकेट व्हॅल्यूज अलाउड नाही. सो हे रो मी ऑलरेडी आता कट केले आहे बिकॉज फोन नंबर साठीच आपण एक्स्ट्रा रो केलेला, जो की फोन नंबर आता मी इथे टाकणार आहे. नाव दिस कंटेन्स ओनली 1 2 3 4 5 सिंगल. सो इथं युनिक आलेलं आहे. नाव इथं मी लिहिणार 1 2 3 4 8 3 2 4 5 6 8 9 1 0 0 1 1 2 3 8 2 8 9 4 आणि 3 6 9 4 आलं लक्षात. सो इथे आपल्याला डुप्लिकेट व्हॅल्यू चालते. सो मी ते SID नेम सिटी स्टेट हे रिपीट करण्यापेक्षा फक्त जर आपण रोल नंबरच आयडी जर रिपीट केले तर आपल्याला काय मिळतोय, 1NF मध्ये मिळतंय. ओके, सो 1NF मध्ये बघा झालेलंच आहे. इच सेल इज कंटेन्स द ऍटोमिक व्हॅल्यू, इथे पण ऍटोमिक व्हॅल्यू सिंगलच व्हॅल्यू आहे.
त्याच्यानंतर वन रो आयडेंटिफाय इच रेकॉर्ड इज आयडेंटिफाय बाय द युनिक की. सो इथे आपण इथे ह्याचे आपण प्रायमरी की फोन नंबर घेऊ शकतो. सो त्यांनी युनिकली आयडेंटिफाय होतोय रो, इथे तर होतोच आहे बिकॉज इथे प्रायमरी की आहेच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍट्रिब्यूट्स डोमेन शुड नॉट चेंज, ते पण होत आहे. ठीक आहे. ज्या टाईपचा डोमेन आहे त्या टाईपचीच व्हॅल्यू आपण इन्सर्ट केलेली आहे. त्याच्यानंतर इथे पण सिंगल प्रायमरी कीनी पण आयडेंटिफाय होते आणि इथे पण प्रायमरी कीनी पण आयडेंटिफाय होते. ओके. सो दीज टेबल्स आर ऑल्सो इन अ 1NF. ओके. सो हे झाले आपले दोन वेज की ज्याने तुम्ही तुमचं जे रिलेशन आहे, जे ER डायग्राम आहे त्याच्यावरून जो तुम्ही टेबल क्रिएट करणार आहे त्याला तुम्ही नॉर्मलाइज करू शकता 1NF मध्ये. ओके. सो दिस इज अ 1NF. ओके. नाउ नेक्स्ट 2NF. Now next I 2NF or second NF, second normal form. Okay, first I will write the rules. Only there are two rules. First, that relation must be in a 1NF. So first rule is that relation must be in a first normal form. सो फर्स्ट नॉर्मलचे जे रूल्स आहेत तेच या फर्स्ट रूल मध्ये आले. ओके. सब रूल्स जे की आपण आता राईट डाऊन करणार नाहीये. ओके. दॅट रिलेशन मस्ट बी इन अ 1NF. सो दॅट टेबल 1NF चे जे रूल्स आहेत ते सगळे फॉलो झालेले पाहिजे. ज्या टेबल वरती आपण 2NF अप्लाय करणार आहे त्या टेबल वरती 1NF ऑलरेडी, तो टेबल 1NF ऑलरेडी सेट पाहिजे त्याच्यावरती, तरच आपण त्याच्यावरती 2NF अप्लाय करू शकतो. ओके. आणि सेकंड NF चा जो सेपरेट रूल आहे तो, देयर विल बी नो पार्शियल डिपेंडन्सीज इन अ रिलेशन. आता आपण डिपेंडन्सी और फंक्शनल डिपेंडन्सी बघितली. नाउ व्हॉट इज अ पार्शियल, नो व्हॉट इज अ फर्स्ट पार्शियल डिपेंडन्सी. सो पार्शियल डिपेंडन्सी देयर विल बी नो, म्हणजे पार्शियल डिपेंडन्सी नको आहे त्या रिलेशन मध्ये. देन वी कॅन से दॅट इफ दॅट रिलेशन और अ टेबल फॉलोज that if that table is in 1NF and also there is no partial dependency, then we can say that that table is in 2NF form. Okay. Now first we will see what is a partial dependency. Okay. आता कन्सिडर करा की एक रिलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे विथ ऍट्रिब्यूट. रिलेशन मीन्स व्हॉट, टेबल ABCD. ओके. फंक्शनल डिपेंडन्सीच्या वेळेस मी या टाइपचं रिलेशन ऑलरेडी राईट डाऊन केलेलं आहे. ओके. आणि हे रिलेशन मी तुम्हाला दिलेलं आहे आणि तुम्हाला एक्सप्लेन केलं की फंक्शन डिपेंडन्सी आहे. फंक्शन डिपेंडन्सी AB टेंड्स टू C, म्हणजे AB D, म्हणजे D हा डिपेंड्स आहे AB ऍट्रिब्यूट वरती. हे ऍट्रिब्यूट नेम आहे म्हणजेच कॉलम नेम्स आहेत. ओके. त्याच्यानंतर C डिपेंड्स आहे B वरती. मीन्स व्हॉट, C इज फंक्शनली डिपेंडंट ऑन B, D इज डिपेंडंट ऑन AB. म्हणजेच काय बघा, A B जे आहेत ते D वरती डिपेंड आहेत आणि D जो आहे तो AB वरती डिपेंड आहे आणि C B वरती डिपेंड आहे. ओके. सो आता ह्या केस मध्ये बघा आपण ह्याच्यावरून कॅन्डिडेट की कशी फॉर्म करू शकतो बघा. पार्शियल डिपेंडन्सी एक्सप्लेन करण्यासाठी कॅन्डिडेट की फर्स्ट एक्सप्लेन करायची. ओके. सो कॅन्डिडेट की बघा की आता इनकमिंग एज, आता हे तुम्हाला फंक्शनल डिपेंडन्सी दिलेली आहे. ओके. सो AB इज फंक्शनली, D is functionally dependent on AB. Okay. त्याच्यानंतर C is dependent on B. Means what, there is dependency from AB to D and from B to C. So कोणाकडे इनकमिंग एज नाही बघा, C आणि D कडे इनकमिंग एज आहे. जर तुम्हाला या फॉर्म मध्ये रिलेशन दिलं, टेबल जर दिलं, तर टेबल वरून तुम्ही सुपर की फाइंड आउट करू शकता आणि सुपर की वरून कॅन्डिडेट की फाइंड आउट करू शकता. हे मी तुम्हाला कसं करायचं हे ऑलरेडी आय हॅव टोल्ड यू. ओके. नाउ हियर जर तुम्हाला रिलेशन दिला आणि डिपेंडन्सी दिली डायरेक्टली, तर त्याच्यावरून हे जे रिलेशन दिले त्याच्यावरती असे एरो काढायचे. AB फंक्शनल डिपेंडन्सी इज फ्रॉम AB टू D and from B to C. So incoming एज फक्त कोणाकडे आलेलं आहे, C आणि D कडे. कोणाकडे इनकमिंग एज नाहीये, AB कडे. सो AB इज युअर कॅन्डिडेट. कॅन्डिडेट की काय, AB आहे. म्हणजेच काय, कॅन्डिडेट की AB कशी की मी AB
ए बी हे दोन कॉलम कन्सिडर करून मला रिमेनिंग सी आणि डी च्या सुद्धा रिमेनिंग जे ऍट्रिब्यूट्स आहेत त्याच्या व्हॅल्यू मिळतात ते. ओके, सो ए बी जर मी कॅन्डिडेट की कन्सिडर केली तर त्याचा एक क्लोजर म्हणून पण एक आहे बघा. तर तुम्हाला क्लोजर असं एक सेपरेट टॉपिक नाहीये, सो मी तो घेतला नाही. जस्ट ह्याच्यामध्ये सांगते की कॅन्डिडेट की जे आहे, जर त्या कॅन्डिडेट की वरून तुम्हाला जर रिमेनिंग ऍट्रिब्यूट आहेत ते पण जर मिळत असतील, फाइंड आउट होत असतील, तर त्याला तुम्ही क्लोजर म्हणू शकतात. ओके, सो ए आणि बी वरून तुम्हाला डी तर मिळतोच आहे. ठीक आहे, सो ए बी वरून तर ए बी पण मिळणारच आहे. ओके, सो ते युनिकच आहे ना कॅन्डिडेट की मध्ये. त्याच्यानंतर ए बी वरून रिमेनिंग काय सी आणि डी. सो ए बी वरून तुम्हाला डी सुद्धा आयडेंटिफाय होतोय आणि ए बी वरचा जो ए बी मधला जो बी आहे तो बी फंक्शनल डिपेंडन्सी बी टू सी पण आहे. सो बी वरून तुम्हाला सी पण मिळू शकतो. सो एबी जे तुम्ही कॅन्डिडेट की केलेली आहे त्याचा क्लोजर काय की तुम्हाला ऑल ऍट्रिब्यूट्स मिळतात ते. ओके, सो आता काय कन्सिडर करायचं बघा, पार्शियल डिपेंडन्सी पहिल्यांदा तुम्हाला समजून घेण्यासाठी फर्स्ट आयडेंटिफाय द कॅन्डिडेट की. ओके, पार्शियल की जी आहे ती तुम्हाला आयडेंटिफाय किंवा पार्शियल डिपेंडन्सी मीन्स व्हॉट ते एक्झॅक्टली करण्यासाठी फर्स्ट आयडेंटिफाय द कॅन्डिडेट की. ओके, सो कॅन्डिडेट की तुम्हाला मिळाली की क्लोजरची पण तशी काही गरज नाहीये. ठीक आहे, सध्या नाही क्लोजरची, 3NF मध्ये वगैरे असेल तर मी तुम्हाला तेव्हा सांगते. सो आता कन्फ्युज होऊ नका. ठीक आहे, नाउ ए बी आपल्याला कॅन्डिडेट की मिळालेली आहे. सो टू आयडेंटिफाय द पार्शियल डिपेंडन्सी इज प्रेझेंट इन रिलेशन ऑर नॉट, फर्स्ट काय करायचं, आयडेंटिफाय कॅन्डिडेट की. ओके, फ्रॉम अ रिलेशन. मग कॅन्डिडेट की जर तुम्हाला टेबल दिलेला असेल तर टेबल वरून तर मी शिकवलेलं आहे, पण जर ह्या टाइपचं रिलेशन दिलेलं असेल आणि डिपेंडन्सी दिलेला असेल तर त्याच्यावरून रिलेशन मध्ये डिपेंडन्सी पहिले ड्रॉ करायच्या. जिथे इनकमिंग एज नाहीये दॅट विल बी युअर कॅन्डिडेट की. सो आता मी फाइंड आउट केली कॅन्डिडेट की. तर सेकंड रूल काय आहे, नाउ आफ्टर फाइंडिंग आउट द कॅन्डिडेट की आयडेंटिफाइंग द कॅन्डिडेट की आयडेंटिफाय द प्राइम ऍट्रिब्यूट्स. कॅन्डिडेट की मिळाल्यानंतर प्राइम ऍट्रिब्यूट्स अँड नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स आयडेंटिफाय करायचे. आता व्हॉट इज प्राइम ऍट्रिब्यूट्स अँड व्हॉट आर नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स. तर प्राइम ऍट्रिब्यूट मीन्स व्हॉट की या टेबल मध्ये किती ऍट्रिब्यूट्स आहेत, टोटल 4. त्यातले कॅन्डिडेट की साठी काय यूज झालेत, एबी. सो कॅन्डिडेट की साठी जे ऍट्रिब्यूट यूज झालेले आहेत दॅट विल बी द प्राइम ऍट्रिब्यूट. सो एबी आर द प्राइम ऍट्रिब्यूट्स. आलं लक्षात. ठीक आहे, एबी इज अ प्राइम ऍट्रिब्यूट. ओके, अँड द नॉन प्राइम ऍट्रिब्यूट काय की कॅन्डिडेट की मध्ये जे ऍट्रिब्यूट नाहीयेत ते सोडून जे रिमेनिंग ऍट्रिब्यूट आहेत दॅट आर द नॉन प्राइम ऍट्रिब्यूट. ओके, सो नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स आर विच instead of entire candidate key it depends on only non-prime attribute means what, non-prime attributes means what, the attributes which are not part of a candidate key. Non-prime attribute means what, which are not part of a candidate key. So candidate key असं नाही की तुमचे दोन attributes असेल, depends on the functional. तुम्हाला डिपेंडन्सी काय दिलेली, पण आपल्याला जे एक्झाम्पल दिले अकॉर्डिंग टू दॅट कॅन्डिडेट की काय आहे, फक्त एबीच आहे. ओके, सो कॅन्डिडेट की काय एबी आहे. सो ते कॅन्डिडेट की मध्ये जे ऍट्रिब्यूट्स असतील दॅट आर प्राइम ऍट्रिब्यूट अँड द ऍट्रिब्यूट्स विच आर नॉट अ पार्ट ऑफ अ कॅन्डिडेट की आर द नॉन प्राइम ऍट्रिब्यूट. सो सी डी हे काय झाले, नॉन प्राइम ऍट्रिब्यूट. सी अँड डी दिस इज नॉट अ की. सी अँड डी काय झाले, नॉन प्राइम ऍट्रिब्यूट्स. ओके, सो आयडेंटिफाय पहिल्यांदा कॅन्डिडेट की करा आणि अकॉर्डिंग टू द कॅन्डिडेट की आयडेंटिफाय प्राइम ऍट्रिब्यूट अँड नॉन प्राइम ऍट्रिब्यूट. आणि थर्ड काय आहे, आता तुम्हाला पार्शियल डिपेंडन्सी प्रेझेंट आहे का ते बघायचं. बघा, फर्स्ट आपण आयडेंटिफाय केलं कॅन्डिडेट की, देन कॅन्डिडेट की वरून आपण प्राइम आणि नॉन प्राइम ऍट्रिब्यूट आयडेंटिफाय केले, नॉन प्राइम. ओके, नाउ पुढे काय करायचं बघा, पार्शियल डिपेंडन्सी जर असेल रिलेशन मध्ये देन दॅट इज नॉट इन 2NF. ओके, आपल्याला काय सेकंड, देयर विल बी नो पार्शियल डिपेंडन्सी इन अ रिलेशन. सो फर्स्ट ट्राय टू फाइंड आउट की पार्शियल डिपेंडन्सी आहे का. जर असेल तर त्याला आपल्याला रिमूव्ह करावं लागेल, बिकॉज आपलं सेकंड रूल काय आहे, देयर विल बी नो पार्शियल डिपेंडन्सी.
सो कॅन्डिडेट की आणि प्राइम आणि नॉन प्राइम आयडेंटिफाय केल्यानंतर जे नॉन प्राइम ऍट्रिब्यूट आहे, ट्राय टू फाइंड नॉन प्राइम ऍट्रिब्यूट, ऍटलीस्ट एक तरी नॉन प्राइम ऍट्रिब्यूट असं पाहिजे विच इन्स्टेड डिपेंड्स ऑन एंटायर कॅन्डिडेट की. म्हणजे जर मी सी डी कन्सिडर केला, डी आणि सी हे दोन नॉन प्राइम ऍट्रिब्यूट आहेत. ओके, त्यातला एक तरी ऍटलीस्ट असं एक तरी रिलेशन पाहिजे की सपोज आता एक जरी नॉन प्राइम ऍट्रिब्यूट मी जर कन्सिडर केलं, सपोज मी डी कन्सिडर केला, तर डी बघा कशावरती डिपेंड आहे, एबी वरती, आणि एबी काय होल कॅन्डिडेट की आहे. ओके, सो आपल्याला कसं ऍट्रिब्यूट पाहिजे, ट्राय टू फाइंड नॉन प्राइम ऍट्रिब्यूट which instead depends on entire candidate key. It only depends on part of only part of a candidate key. बघा आता जर मी डी कन्सिडर केला तर डी फुल्ली डिपेंड आहे, म्हणजे पूर्ण जी आपली एबी कॅन्डिडेट की आहे ना, तर त्या एबी वरतीच डिपेंड आहे डी. बट जर मी नॉन प्राइम अजून एक कोणता ऍट्रिब्यूट आहे आपलं सी, तर सी हा होल एबी वरती डिपेंड नाहीये, सी फक्त कॅन्डिडेट कीच्या एका पार्ट वरती डिपेंड आहे, दॅट इज बी. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आपण काय म्हणू शकतो की बी टू सी इज अ पार्शियल डिपेंडन्सी तर आहेच आहे, बट इट इज अ पार्शियल डिपेंडन्सी. ओके, त्याच्यानंतर एबी टू डी ही आपली फुल्ली फंक्शनल डिपेंडन्सी आली, बिकॉज आपण कॅन्डिडेट की एबी कन्सिडर केलेले आणि डी जो आहे तो फुल्ली डिपेंड ऑन एंटायर कॅन्डिडेट की. ओके, बट सी जो आहे इट ओनली डिपेंड ऑन सम part of a candidate key. So B to C is a partial dependency. So in our relation there is a partial dependency. Okay, so we have to remove B to C, that is this partial dependency from the relation. So we will get this relation into the 2NF. आता मी हे relation तुम्हाला 2NF मध्ये करायला सांगितलेलं आहे. Means this रिलेशन 1NF मध्ये आहे हे आपण कन्सिडर करणार आहे, तेव्हाच मी तुम्हाला ते 2NF मध्ये करायला देणार आहे. सो व्हॉट यू हॅव टू डू टू ब्रिंग दॅट रिलेशन इनटू द 2NF, फर्स्ट आयडेंटिफाय द कॅन्डिडेट की, देन आयडेंटिफाय द प्राइम अँड द नॉन प्राइम ऍट्रिब्यूट. आफ्टर दॅट ट्राय टू फाइंड आउट ऍटलीस्ट वन नॉन प्राइम ऍट्रिब्यूट which depends on only the part of the candidate key, not the entire part of the candidate, not on the entire candidate key. Okay, so आपल्याला दोन नॉन प्राइम मिळाले, त्यातलं सी फक्त एबी ही आपली कॅन्डिडेट की आहे त्यातल्या फक्त बी वरती डिपेंड आहे. ओके, आणि डी हा होल कॅन्डिडेट की वरतीच डिपेंड आहे. सो डी AB to D is not a partial dependency, but B to C is a partial dependency. So in our relation there is a partial dependency, so we have to remove this partial dependency. Okay, सो आता आपण एक एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. आपण एक टेबलचे एक्झाम्पल घेऊ, तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट कळेल की पार्शियल डिपेंड. सो कन्सिडर करा आता 3 टेबल्स कन्सिडर करा. एक स्टुडंट टेबल, ओके, एंटायर रिलेशन, त्याच्यानंतर एक सब्जेक्ट टेबल. ओके, सो पहिल्यांदा मी 2 राईट डाऊन करून घेते. सपोज स्टुडंट टेबल मध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. स्टुडंट आयडी आहे, नेम आहे, रजिस्टर नंबर आहे, जे असेल त्या व्हॅल्यूज. मी फॉर एक्झाम्पल घेते ब्रांच आणि ऍड्रेस. ओके, याच्यामध्ये आपण व्हॅल्यूज टाकूया. सो ही प्रायमरी की आहे, याच्यामध्ये मी लाईन करते अंडरलाईन, ABC PQR LMN, then CSC, register number, okay, IT 80, branch computer science engineering IT CSC CS, okay, Tamil Nadu, Andhra Pradesh, Maharashtra. Okay, now suppose हे तुमच्याकडे रिलेशन्स आहेत. ओके, एक रिलेशन आहे स्टुडंट, त्याच्यानंतर एक सब्जेक्ट आहे. तर सब्जेक्ट मध्ये बघा, सपोज आपण सब्जेक्ट आयडी अँड सब्जेक्ट नेम कन्सिडर करू. सब्जेक्ट आयडी अँड सब्जेक्ट नेम आपण कन्सिडर करूया. ठीक आहे, सो सब्जेक्ट आयडी सपोज 101 102 103 आणि 104 आहे. ओके,
त्याच्यानंतर सब्जेक्ट नेम सपोज जावा DS C and C++. ओके, सो हे सब्जेक्ट टेबल आहे. आता हे दोन सब्जेक्ट टेबल्स आहेत. ओके, आणि ह्यातला हा प्रायमरी की आहे. ही प्रायमरी की, ही प्रायमरी की. ठीक आहे, तर इथपर्यंत काय नाही प्रॉब्लेम. बघा सगळीकडे युनिक सिंगल व्हॅल्यू आहे. हे दोन्ही पण टेबल 1NF मध्ये आहेच आहे. आता सपोज या दोघांचं रिलेशन मी एका थर्ड टेबल केला, स्कोर टेबल. ओके, आता त्याच्यामध्ये बघा मी काय काय घेतलंय. स्कोर ID सपोज, स्टुडंट ID, त्याच्यानंतर सब्जेक्ट ID, मार्क्स आणि टीचर. इथे एक प्रायमरी की सफिशियंट आहे, इथे पण एक प्रायमरी की सफिशियंट आहे टू युनिकली आयडेंटिफाय द इच रेकॉर्ड. म्हणजे हे दोन्ही पण 1NF मध्ये आहेच. ओके, नाऊ आता स्कोर टेबल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज टाकते. आता स्कोर ID सपोज, स्कोर ID आता इथे युनिक PK असणार आहे, प्रायमरी की असणार आहे. ओके, सपोज आता ती A, स्कोर ID आपण कॅरेक्टर मध्ये देऊ DE. ओके, सो सब्जेक्ट स्टुडंट ID सपोज 1 ओके, त्याच्यानंतर सब्जेक्ट ID 101 102. म्हणजेच काय की एका स्टुडंटला दोन सब्जेक्ट असू शकतात ना. सो हे स्टुडंट ID 1 आहे आणि हे फॉरेन की आपण दुसऱ्या टेबलच्या आयडी कन्सिडर करू शकतो. ओके, त्याच्यानंतर 2 2 3. ओके, त्याच्यानंतर 102 सपोज इथे परत 101 बिकॉज जो सेकंड 2 रोल नंबरचा आयडीचा स्टुडंट आहे त्याला 101 जावा सब्जेक्ट परत असू शकतो. ओके, त्याच्यानंतर DS पण असू शकतो आणि जो 3 ID असलेला आहे त्याला सपोज C++ आहे. सो मी तर 104 टाकलं. ओके, नाऊ मार्क्स तर सेम असू शकतात. ठीक आहे, नाऊ टीचर. आता जावा आहे ना, इथे सपोज मी इथे लिहिले मिस्टर J लिहिते, त्याच्यानंतर मिस्टर D, मिस्टर J, मिस्टर D आणि खालचा मिस्टर C++. ओके, सो हे बघा 101 102 101 102. सो जावा आणि DS एक्सप्लेन करणारे टीचर्स आहेत आणि 104 C++. ओके, नाऊ बघा आता हा स्कोर टेबल हे दोन 1NF मध्ये आहेच आहेत. ओके, नाऊ आता पुढे बघा 2NF. ओके, आता हा जर स्कोर टेबल आहे, मी तुम्हाला पार्शियल डिपेंडन्सी काय ते एक्सप्लेन करते. ओके, आता इथे बघा स्टुडंट ID दोनदा आहे. ओके, त्याच्यानंतर इथे पण 101 आहे, इथे पण 101 आहे. सो स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID ला तर आपण काय कन्सिडर करू शकत नाही, आपण त्याला प्रायमरी की कन्सिडर करू शकत नाही. बट स्कोर ID हा युनिक आहे, सो आपण त्याला प्रायमरी की कन्सिडर करू शकतो. ओके, नाऊ आता बघा आपल्याला एका स्टुडंट आहे म्हणजे स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID. बघा स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID आपण काय करायचं, आपल्याला आयडेंटिफाय द कॅन्डिडेट की. तर प्रायमरी की ही कॅन्डिडेट की तर असतेच, हे तुम्हाला माहिती. बट अजून मोर दॅन 1 कॅन्डिडेट की असू शकतात. पण जेव्हा मी स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID ला मी कॅन्डिडेट की म्हणू शकते का? ऑफकोर्स म्हणू शकते. बघा 101 युनिकली आयडेंटिफाय करतोय रोल, परत कुठे 101 आहे का? नाहीये. इथे 101 आहे पण इथे काय आहे? 2 आहे. हे मी तुम्हाला एक्सप्लेन केले की कॅन्डिडेट की पण कशी फॉर्म करायची. ओके, त्याच्यानंतर 102 आहे का? परत कुठे? नाहीये. 101 आहे का? 101 आहे पण त्याच्यासोबत 2 आहे का? नाहीये. सो एकच आहे. सो आपण स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID ऍज अ कॅन्डिडेट की आपण कन्सिडर करू शकतो. ओके, नाऊ कॅन्डिडेट की आयडेंटिफाय केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याच्यानंतर स्कोर ID पण कॅन्डिडेट की येणार आहे. एकच कॅन्डिडेट की असेल असं नाही, स्कोर ID पण येणार आहे. बिकॉज प्रायमरी की इज ऑल्सो कॅन्डिडेट की, बिकॉज कॅन्डिडेट की पासूनच आपण प्रायमरी की डिराईव्ह करतो. ओके, सो कॅन्डिडेट की काय काय झालं बघा. आता स्कोर ID ही एक झालं, त्याच्यानंतर स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID. ओके, सो आता सध्या मी दोनच घेते कॅन्डिडेट की. सो हे 3 ऍट्रिब्यूट. तर स्कोर टेबल मध्ये 1 2 3 4 5 टोटल 5 ऍट्रिब्यूट आले. त्यातले कॅन्डिडेट की कोणती कोणती आहे? पहिली कॅन्डिडेट की स्कोर ID आणि दुसरी काय? स्टुडंट ID आणि सब्जेक्ट ID. ह्या दोघांची मिळून एक कॅन्डिडेट की आहे. ओके, नाऊ पुढे बघा आता
की स्कोर आयडी एक कॅन्डिडेट की आहे आणि स्टुडंट आयडी आणि सब्जेक्ट आयडी हे पण कॅन्डिडेट की आहे. ठीक आहे. नाऊ आता आपल्याला आयडेंटिफाय कॅन्डिडेट कीज आपण वन और मोर दॅन वन असू शकतात. नाऊ आयडेंटिफाय आफ्टर आयडेंटिफाईंग द कॅन्डिडेट की नेक्स्ट काय आहे टू आयडेंटिफाय द प्राइम अँड नॉन प्राइम. तर प्राइम ऍट्रिब्यूट्स कोणते कोणते येणार आहेत. प्राइम जे कॅन्डिडेट कीचा पार्ट आहे म्हणजे स्कोर आयडी, स्टुडंट आयडी अँड सब्जेक्ट आयडी, प्राइम ऍट्रिब्यूट. आणि नॉन प्राइम काय की टेबल मध्ये आहेत पण ते प्राइम कीचा पार्ट नाही म्हणजे मार्क्स आणि टीचर. ओके. आता आयडेंटिफाय केल्यानंतर प्राइम आणि नॉन प्राइम नेक्स्ट काय ट्राय टू फाइंड आउट ऍटलीस्ट वन नॉन प्राइम ऍट्रिब्यूट विच इज नॉट डिपेंड ऑन द एंटायर कॅन्डिडेट की ऍट्रिब्यूट ओनली द पार्ट ऑफ द ऍट्रिब्यूट. ओके. सो जर मी मार्क्स कन्सिडर केले तर मार्क्स बघा तर मार्क्स रिलेटेड स्कोर आयडी बरोबर म्हणजे मार्क्स हा एंटायर स्कोर आयडी बरोबर आहे. ओके. एका कॅन्डिडेट की त्याच्यानंतर मार्क्स हे एका स्टुडंटचे असणार आहे. सो मार्क्स हा पर्टिक्युलर स्टुडंटला पण रिलेट करतो प्लस मार्क्स त्या स्टुडंटचे त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे असणार आहेत. ओके. सो 10 रोल नंबरला डीएस सब्जेक्टला 80 मार्क्स आहे. सो मार्क्स हे डिपेंड्स ओनली ऑन स्टुडंट आयडी अँड सब्जेक्ट आयडी. आलं का लक्षात. ठीक आहे. बघा ह्याचं मिनिंग काय बघा स्टुडंट आयडी आणि सब्जेक्ट आयडीचं मार्क्सचं की मार्क्स जे आहेत 82 तर हे 82 मार्क्स स्टुडंट रोल नंबर 1 चे कोणत्या सब्जेक्टचे आहेत 101 म्हणजेच जावाचे आहेत. आलं का लक्षात. सो मार्क्स हे ह्या होल कॅन्डिडेट की वरती डिपेंड आहे. सो मार्क्स जे नॉन प्राइम ऍट्रिब्यूट आहे हे दोन्ही कॅन्डिडेट की वरती डिपेंड आहे. ओके. नाऊ टीचर. टीचर आता बघा स्कोर आयडीशी सुद्धा रिलेटेड नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर असं त्याच्यानंतर टीचर जो आहे त्याला स्टुडंट आयडीशी कन्सर्न नाही. टीचर फक्त काय की हा सब्जेक्ट फक्त टीच करतोय. ओके. हा जो सब्जेक्ट आहे तो टीच करतोय स्टुडंट कोणता डीएस सी जावा म्हणजे आता जर मिस्टर जे आहे तर ह्याचा कन्सर्न फक्त काय आहे की हा जावा सब्जेक्ट जो आहे तो टीच करणार आहे. तर स्टुडंट काय एका स्टुडंटला 1 रोल नंबर असलेल्या स्टुडंटला टीच करणार आहे असं आहे का नाही. एन नंबर ऑफ स्टुडंटला टीच करू शकतो. ओके. So this teacher is related to only the subject ID, not the student ID. आलं का लक्षात. टीचर इज रिलेटेड. सो आपल्याला काय करायचंय की कॅन्डिडेट की आपल्या फाइंड आउट केल्यानंतर प्राइम आणि नॉन प्राइम ऍट्रिब्यूट फाइंड आउट करायचं. त्यातलं एक असं ऍट्रिब्यूट फाइंड आउट करायचं नॉन प्राइम की जे फक्त पार्ट वरती डिपेंड असेल कॅन्डिडेट कीच्या. म्हणजेच काय की टीचर हा फक्त स्टुडंट आयडी आणि स्कोर आयडीशी त्याचं रिलेशन नाही. त्याचं रिलेशन फक्त कशाचे आहे सब्जेक्ट आयडीशी आहे. जसं मगाशी डीचं रिलेशन बोथ ए बी शी होतं बिकॉज कॅन्डिडेट की आपली ए बी होती पण सीचं रिलेशन फक्त कॅन्डिडेट कीच्या एका पार्ट वरती होतं बी वरती. सो आपले बी टू सी आपण पार्शियल डिपेंडन्सी म्हणलो. तसंच आता आपला सब्जेक्ट आयडी हा रिलेटेड आहे म्हणजे जो टीचर आहे तो फक्त सब्जेक्ट आयडी बरोबर रिलेशन आहे त्याचं. सो सब्जेक्ट आयडी टू सो आपण काय करू शकतो की जी सब्जेक्ट आयडी आता आपण बघा प्राइम ऍट्रिब्यूट आपले झाले स्कोर आयडी, स्टुडंट आयडी अँड सब्जेक्ट आयडी. ओके. त्याच्यानंतर नॉन प्राइम काय झाले हे ऍट्रिब्यूट सोडून म्हणजे मार्क्स आणि टीचर. ओके. तर मार्क्स हा स्कोर आयडी वरती पण डिपेंड आहे आणि मार्क्स हा स्टुडंट आणि सब्जेक्ट दोघांवरती डिपेंड आहे. ओके. सो मार्क्सला आपण पार्शियल डिपेंडन्सी आहे असं म्हणू शकत नाही. सो टीचर हा फक्त टीचर इज नॉट रिलेटेड टू द स्कोर आर स्टुडंट आयडी. इट इज ओनली रिलेटेड टू द सब्जेक्ट आयडी. मीन्स व्हॉट टीचर हा फक्त हे जे प्राइम ऍट्रिब्यूट आहे त्यातल्या फक्त एका पार्ट वरतीच डिपेंड आहे म्हणजेच कॅन्डिडेट कीच्या एका पार्ट वरतीच डिपेंड आहे. सो वी कॅन से दॅट सब्जेक्ट आयडी to teacher is a partial dependency in the score table. Okay. So to remove this partial dependency, we have to आपल्याला काय करावं लागेल ही रिमूव्ह करावी लागेल. त्याच्यासाठी we have to
रिमूव्ह दिस टीचर कॉलम. ओके, सो आपण काय करू शकतो, हा टीचर कॉलम जो आहे तो रिमूव्ह करून आपण इथे एक कॉलम ऍड करू शकतो. बिकॉज टीचर इज ओनली रिलेटेड टू द सब्जेक्ट टेबल ना, ओनली द सब्जेक्ट. ओके, सो आपण ह्याच्यामध्ये ऍड करू शकतो मिस्टर जावा, मिस्टर डी, मिस्टर सी अँड मिस्टर सी प्लस प्लस. आलं का लक्षात? सो इथून आपण पार्शियल डिपेंडन्सी रिमूव्ह करून इथे आणू शकतो. सो आपले जे ऑल टेबल्स आहेत ते 1NF मध्ये पण होणार आणि आता हा पार्शियल डिपेंडन्सी ओनली 1 होती तिथे, ती रिमूव्ह केल्यामुळे हा टेबल काय झाला आता 2NF मध्ये पण झालेला आहे. ओके, सो पार्शियल डिपेंडन्सी मीन्स व्हॉट एक्झॅक्टली की फर्स्ट ट्राय टू फाइंड आउट द कॅन्डिडेट की, after that there will be one or more than one candidate key. After that find out the prime attribute and non-prime attribute. The prime attributes are the attributes which are a part of a candidate key and non-prime attribute are the attribute which are not a part of a candidate key. Okay, now identify if there exists a partial dependency or not. So to identify the partial dependency exists or not, there will be at least one non-prime attribute which is only depend on one of the or part of a candidate key. किंवा प्राइम ऍट्रिब्यूट जेवढे आहेत, तर जसं मार्क्स जे आहे ते स्कोर आयडी वरती पण डिपेंड आहे, स्टुडंट आयडी वरती आणि सब्जेक्ट आयडी वरती. पण टीचर जो आहे तो फक्त सब्जेक्ट आयडी वरती. म्हणजे आपण असं पण म्हणू शकतो की जे नॉन प्राइम ऍट्रिब्यूट आहे त्यातलं ऍटलिस्ट एक ऍट्रिब्यूट असं पाहिजे की जे फक्त सम ऑफ द प्राइम ऍट्रिब्यूट वरतीच डिपेंड आहे और सम पार्ट ऑफ अ कॅन्डिडेट की वरतीच डिपेंड आहे, नॉट लाईक मार्क्स की ते ऑल प्राइम ऍट्रिब्यूट्स वरती डिपेंड आहे. ओके, सो टीचर टू सब्जेक्ट आयडी टू टीचर इज अ पार्शियल डिपेंडन्सी. सो to remove that dependency from the score table, we can remove the column teacher itself and that column will be added to the subject table. Because teacher is only related to the subject, not related to the score and the student ID. So no need to add this teacher column into the score table or स्टुडंट आयडी शी पण नाही, तो स्टुडंट टेबल मध्ये पण ऍड करून काहीच रिलेशन नाही. सो आपण त्याला सब्जेक्ट टेबल मध्ये ऍड करू शकतो आणि जी सब्जेक्ट आयडी टू टीचरची पार्शियल डिपेंडन्सी आहे ती आपण रिमूव्ह करू शकतो. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द 2NF. ओके, सो 1NF चे रूल्स बघा आणि सेकंड NF साठी पहिल्यांदा तो 1NF मध्ये पाहिजेच. म्हणजेच काय, ऍट्रिब्यूट्स सिंगल व्हॅल्यू ऍट्रिब्यूट दॅट इज ऍटॉमिक व्हॅल्यू, ऍट्रिब्यूट डेटा टाइप डज नॉट चेंज. त्याच्यानंतर रेकॉर्ड, इच रेकॉर्ड शुड बी युनिकली आयडेंटिफाईड. ओके, मग त्याच्यासाठी तुम्हाला कंपोजिट की करावी लागली तरी चालेल. ओके, 2 सेपरेट टेबल करावे लागेल तरी चालेल. त्याच्यानंतर 2NF मध्ये येण्यासाठी फर्स्ट दॅट टेबल मस्ट बी इन 1NF and there if there is a partial dependency, so first remove that partial dependency. So to be a relation or a table in a 2NF, the table should not contain the partial dependency.